मग तुम्ही हे सगळं त्या दिवशीच का नाही बोललात? तेव्हा मी एवढा विचार नव्हता केला, कारण दादाचं हे असं अचानक जाणं माझ्यासाठी अनपेक्षित होतं. ठीक आहे, मला सांगा, माझ्या खऱ्या सासू सोबत नक्की काय झालं होतं? दादाचा आवाज ऐकून आम्ही त्या दिशेने धावलो आणि वहिनी तिथे पडलेली होती. दादा तिच्या नावाने खूप आरडाओरडा करत होता, तिला हाका मारत होता, तिला हलवून बघत होता, पण वहिनी त्या आधीच गेली होती. आम्ही विचारलं दादाला काय झालं, तर तो म्हणाला की ती बाल्कनीमध्ये केस विंचरत उभी होती आणि त्याने तिला पडतानाच बघितलं. पण त्यावेळी घरात मंजिरी सुद्धा होती. म्हणजे मंजिरी दादासाहेबांची पहिली बायको जिवंत असतानाच या घरात आली होती? हो, आपल्या रामपुरेच्या अनाथ आश्रमात केअरटेकरच्या जॉबसाठी आली होती. हो, पण ती घरात कशी आली? तिने नक्कीच दादावर काहीतरी संमोहन केलं असणार. मग वरचे वरती या घरात यायला लागली, काहीही काम काढून यायची आणि मग तिचा या घरात राहण्याचा काळ वाढायला लागला. वहिनी गेल्यानंतर तर ती इथेच असायची कायम, आणि कुणीही न सांगता ती अथर्व आणि अनन्याचा सांभाळही करायला लागली होती. आणि मग अचानक एक दिवस दादा म्हणाला, मी मंजिरीशी लग्न करतोय, मुलांना दुसरी आई मिळेल. माझी अवंतिका वहिनी गेली आणि हे माहेर माझ्यासाठी सासर वाटायला लागलं. आत्या, पण तुम्ही सासर सोडून इथे? मीरा, हौस नव्हती ग मला इथे यायची. माझ्या लग्नानंतर अजितचे बाबा बिझनेस करायला लागले. खूप खटपट केली त्यांनी. एक बिझनेस करायचे, तो काही दिवस चालायचा, मग बंद पडायचा, मग दुसरा, मग तिसरा, एक एक करून खूप बिझनेस केले त्यांनी, पण कशातही यश नाही आलं त्यांना. दिवसेंदिवस आमची परिस्थिती फार वाईट होत चालली होती. कर्ज वाढत होतं. ही सगळी परिस्थिती दादाला कळली आणि त्यांनी आम्हाला या घरात आणलं. पण नंतर कळलं की हा निर्णय दादाचा नव्हताच, अवंतिका वहिनीचा होता.